सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या असीम कृपेने व साधू संतांच्या शुभचिंतनाने आपल्या सर्वांच्या नामधारक वासनिक यांच्या प्रेरणेतून आपण ढोऱ्या डोंगर येथे 25 तारखेपासून कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा आज 3रा दिवस आहे। काल मी नसल्यामुळं परमार्ग सेवक किरणदादा भडांगे यांनी 3 सत्र घेतले। तुम्हाला ते पण आवडले असतील आणि तुम्हाला हे एक डेमो भेटला की एक नामधारक वासनिकसुद्धा धर्मावरती शास्त्रावरती सुंदरपणे निरूपण करू शकतो आणि ते आपल्याला समजू शकतं। त्याच्यावर तो न्यूनगंड जी भीती आपल्यातून निघून जाण्यासाठी आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये वासनिकांचं एक सत्र ठेवतच असतो। आत्ता ह्या कार्यक्रमात संध्याकाळचं एक सत्र आहे। वेगवेगळे वासनिक येऊन आपापले विचार आपल्याला मांडणार आहेत। तुमच्यातलाही कोणाला बोलण्याची इच्छा झाली शेवटच्या दिवशी तर तेही तुम्ही आपले विचार मांडू शकता। स्वतःचे अनुभव असतील, प्रचिती असेल किंवा आपल्याला कळालेला थोडासा धर्म जो बी आहे त्या अनुषंगाने आपण आपले विचार मांडू शकता। परच्या दिवशी आपण जे 2 सत्र घेतले त्या सत्रामध्ये आपण धर्म किती सोपा आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे आणि पारदर्शक आहे हे जाणून घेतलं आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण जी धार्मिकता करतो ती अचूकपणे जर समजून घेतली, जाणून घेतली तर परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो। दुपारच्या सत्रामध्ये आपण पूर्वी प्रकरणाचं मोकळं निरूपण केलेलं आहे। आता पूर्वी प्रकरणावरती किती बोललं तर कमीच आहे। वेगवेगळ्या अंगाने पूर्वी प्रकरणावरती आपण प्रकाश टाकू शकतो। अनेक ठिकाणी आपल्या धर्मामध्ये लक्षणस्थळाच्या पोथ्या होत असतात आणि ह्या पोथ्या होत असताना पूर्वी प्रकरणावरती प्रकाश टाकला जातो। पूर्वी प्रकरणापासूनच सुरुवात होत असते आणि पूर्वी प्रकरणं आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी ऐकलेलं पण असतं, परंतु तरीही आपल्याला जे समजायला पाहिजे ते कितपत समजतं हा मात्र संशोधनाचा विषय। परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं हे जीवाला समजावण्यासाठी आणि जीवाला समजण्यासाठी। देवाने पांडित्य नाही मिळवलं आणि म्हणून सर्वसामान्य जीवापर्यंत हे तत्त्वज्ञान जावं म्हणून मराठीचा अभिमान घेऊन आपली बोलीभाषा जी मराठी आहे, ही मातृभाषा जी आहे त्यात तत्त्वज्ञान सांगितलं। त्याचा उद्देश काय की लोकांना कळावं, समजावं, सर्वसामान्यातला सामान्य जीव त्याला लक्षात आल्यानंतर त्यांनी परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी, आनंद प्राप्त करून घ्यावा। कारण परमेश्वराचं मिशनच आहे। काय मिशन आहे? जीवाला आनंद द्यायचं। आणि म्हणून खरं म्हणजे हे कार्यक्रम परमपूजनीय परमवंत आचार्य श्री तपस्वीराज दादा उर्फ दुधाडे काका यांनी इच्छा व्यक्त केली होती का लक्षस्थळ इथं आपण घ्यावं, परंतु त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ते घेऊ शकले नाही। म्हणून त्यांच्या शुभचिंतनाने अनेक साधू संतांच्या शुभचिंतनाने ही सेवा देण्याची परमेश्वर कृपेनं माझ्यावरती वेळ आलेली आहे। अधिकार नसताना, योग्यता पात्रता नसतानाही मी त्यावरती मोकळं निरूपण करतो आहे। परंतु पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की ही माझी प्रॅक्टिस आहे, हे मी माझ्यासाठी, माझ्या चिंतनासाठी मी करण्याचा प्रयत्न करतो आहे। कोणी किती घ्यावं, कसं घ्यावं आणि कोणाला किती त्यातलं कळावं, समजावं, उमटावं ही परमेश्वर कृपा आहे। कारण परमेश्वर बोधदाता आहे। कोणीतरी सांगतंय म्हणून कोणाला तरी कळतंय अशातला भागच नसतो। जीवाला काही देऊ शकत नाही। परमेश्वराची कृपा असेल, परमेश्वराकडून येत असेल तर ते भेटतं, समजतं, कळतं। त्यामुळं आपणही परमेश्वराकडून जे आपल्याला येईल ते खरं, बाकी जीवाकडून जीवाला फक्त भौतिक जगाच्या सुखाच्या माध्यमातूनच येत असतं, भेटत असतं, कळत असतं, कारण जीव स्वार्थी आहे। आणि म्हणून यावरती आपण चिंतन करतोय, निरूपण करतोय। पूर्वी प्रकरणाला न्याय देणं एवढं सोपं नाही। आपण पूजनीय हजारे वालेराज यांची जी स्मृती आहे ती बघितली। परमेश्वराची ज्याच्यावरती कृपा होईल, परमेश्वराची ज्याच्यावरती इच्छा होईल आणि परमेश्वराची कड जर असेल
तर जीव बोलू शकतो. नुसतं हजारे वालेराजच नाही बोलू शकले देवाच्या प्रवृत्तीनं, देवाच्या कडेने, देवाच्या प्रसन्नतेने, तर पूजनीय आचार्य बोलू शकले, पूजनीय माईंभट बोलू शकले. आणि म्हणून आपणही परमेश्वराच्या कृपेशिवाय या गोष्टी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आणि कोणी कोणापर्यंत पोचू शकत नाही. पूर्वी प्रकरण आपल्या धर्माचा पाया आहे. पूर्वी प्रकरण आपल्या धर्माची थीम आहे, रेसिपी आहे. पूर्वी प्रकरण ज्याला कळालं त्याला सारा धर्म कळाला, आणि सारा धर्म कळूनही ज्याला पूर्वी प्रकरण नाही समजलं त्याला मात्र काहीच कळालं नाही, हे लक्षात घ्या. कारण सुरुवात तिथून आहे. आपले पूर्वजांनी, पूजनीय केशववासांनी सूत्रपाठाची मांडणी करताना पूर्वी प्रकरण प्रथम निवडलं, आणि ती निवडत असताना त्याला कोणत्याही प्रकारचे नंबरिंग दिले नाही. याचं कारण काय, का पूर्वी प्रकरण मध्ये सर्व शास्त्र दडलेलं आहे, लपलेलं आहे. आपण आता किती शोधायचं, त्यातून किती काढायचं, ही परमेश्वराची कृपा आणि आपली प्रयत्न. हा आपला प्रयत्न, जीवाचा प्रयत्न असला पाहिजे, इच्छा असली पाहिजे, चिंतन करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, शोधण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. म्हणून पूर्वी प्रकरण आपण म्हणू. आता तुम्ही सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा. सृष्टीमध्ये कवने करणे मुंचीचे ना, एके परमेश्वरे विन, तोची परमेश्वरू निर्वेऊ निराकारू असे, परी कृपावसे सावेवो साकारू होय, अवतरे आपुले सन्निधान दे, ते दास्यमोचक. संपलं पूर्वी प्रकरण. किती मिनिटात, 1 मिनिट नाही लागला. परंतु हे पूर्वी प्रकरण समजण्यासाठी आपलं आयुष्य गेलं तरी कमी आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ आपण पूर्वी प्रकरणाला दिला तरी वेळ आहे. म्हणून आपल्या या शास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे, वेगळंपण आहे स्वामी श्री चक्रधरांच्या तत्त्वज्ञानाचं. एका शब्दात खूप काही सांगतात, एका शब्दात खूप काही सामावून घेतात. परंतु ते म्हणजे तपीलं ओळखण्याची बुद्धी आपली असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. आणि बुद्धी कोणाकडे नाही आहे, बुद्धी सर्वांकडे आहे. सर्वांच्या ते लक्षात येतं आहे, परंतु काय लक्षात आणायचं, काय जाणून घ्यायचं, काय लक्षात ठेवायचं, हे मात्र आपलीकडं आहे. सृष्टीमध्ये पहिला शब्दच आहे, सृष्टीमध्ये. सृष्टी आपण बघितलं, सृष्टी म्हणजे काय, जग, वर्ल्ड. आता ही सृष्टी प्रत्येकाच्या बुद्धीच्या कुवतीनुसार त्याची व्याख्या वेगळी आहे. कोणती आहे आपली सृष्टी, कोणतं आहे आपलं जग? आपलं जग, आपलं कुटुंब, आपलं आयुष्य. कारण सृष्टीच्या अनुषंगाने बघितलं तर आपण 10 किलोमीटरच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला कोणी ओळखत नाही ना आपण कोणाला ओळखत नाही. आपल्या गावात ज्या ठिकाणी राहतो आपण, तिथली जी वेस आहे, शिव आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला कोणी ओळखत नाही. मग आपण ह्या जगाचा, एवढ्या सृष्टीचा विचार करावा काय? मग आपलं जग कोणतं आहे? आपलं जग आहे आचाराच्या अनुषंगाने स्वदेश, स्वग्राम, सबंधी, हे आपलं जग. ह्या बाजूने आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपलं जग कोणतं आहे. आपल्या आजूबाजूलाच आपलं जग आहे. आपलं जीवन हे आपलं जग आहे. आपलं कार्य आपलं जग आहे. आपलं संसार आपलं जग आहे. आपलं कुटुंब आपलं जग आहे. आणि ह्या संसारामध्ये, या जीवनामध्ये, या गावामध्ये, या स्वदेशामध्ये, या संबंधियांमध्ये आपल्याला देव भेटेल का नाही भेटेल? आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे. मला फोन येतात, बाबा दीक्षा घ्यायची इच्छा आहे, दीक्षा घेतलं आणि घरी राहिलं तर चालेल काय? घरातून बाहेर पडण्याची जर मानसिकता तुमची नाही आहे तर देव भेटेल काय? देव काय भाजीपाला आहे काय? तुमची मानसिकता तर असू द्या, इच्छा तर असू द्या, वासना तर करा. आपण म्हणतो ना, दृष्टी आड ते सृष्टी आड. थोडंसं बाहेर, थोडंसं, अगदी थोडंसं, खूप जास्त नाही, का जिथं आपल्याला कोणी दिसणार नाही, आपण कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीनं तिथं राहण्याची इच्छा तर व्यक्त करा. बरं, मानसिकी आपण तुटले. बरेच लोक सांगतात, नाही नाही आता मनातून आम्ही काहीच नाही, आमचं फक्त देव एके देव, बस आता काही राहिलं नाही बाबा. मुलं झाले, मुली झाल्या, नातू झाले, नाती झाल्या, इस्टेट झाली, खूप कामं केले, आता काहीच राहिलं नाही, आता फक्त देवच आहे. मग आता नाही तरी इथं बसूनही काय करतोय आम्ही? देवच करतोय, स्मरणच करतोय, चिंतनच करतोय. मग कशाला बाहेर जायचं, कुठं राहायचं? गेलोय तरी कोण आमचं
लक्ष देईल आमच्याकडं, कोण आमची काळजी घेईल, आहे की नाही. सृष्टीमध्ये, आपल्या जगामध्ये ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी कोणती तुमच्यासाठी, ही तुम्ही बघणं अत्यंत गरजेचं आहे. ही सृष्टी म्हणजे तुमचा स्वदेश आहे, स्वग्राम आहे, सबंधी आहे. आता हे सबंधी आहे, स्वग्राम आहे, स्वदेश आहे. देवाने काय सांगितलं? त्याग करा. पण त्याग करा सांगितलं का? स्वदेश त्याग आज सांगितलं आहे का? स्वग्राम त्याग, संबंधी त्याग आज सांगितलं आहे का? संबंधाचा त्याग करायला लावला आहे. संबंधाचा त्याग. संबंध म्हणजे काय? अटॅचमेंट. मानसिकी आपण वेचल्या गेलेलो आहे, वेधल्या गेलेलो आहे, त्याचा त्याग करा म्हटले. तिथं राहून तुम्हाला काही भेटणार नाही. मानसिकी आपण तुटायचं, मानसिकी आपण तुटायचं नाही. नाही, आम्ही आमचंच करतो बाबा. सकाळी उठतो, नाश्ता चहा पाणी केला का मंदिरात जाऊन बसतो, स्मरण करतो, जेवायच्या वेळेस येतो, बरोबर जेवण केलं, आराम केला का परत जातो, परत सत्संग ऐकतो, तुमचा स्मरण करतो, संध्याकाळीच येतो. मानसिकी आपण तुटतच नाही. एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून देवाने काय सांगितलं आहे? स्वदेश संबंध त्याग म्हणजे बाहेर, बाह्य अंगाने, शारीरिक आहे, दृष्टीआड ते सृष्टीआड बाहेर जाऊन तुम्ही ज्या वेळेस राहाल तेव्हा बाह्य अंगाने मग अंतरांगात येईल. आपोआप होतं का? त्याग करायचा म्हटल्यानंतर नाही नाही, हे फक्त द्यायचं आहे, ही वस्तू द्यायची आहे. शरीराने आपण दिली, ही घ्या तुम्हाला ही वस्तू, पण मनात अटॅचमेंट द्यायला नव्हती पाहिजे. मन दुखून दिली. सतत चिंतन करतोय आपण, नव्हती द्यायला पाहिजे, द्यायची इच्छाच नव्हती हो, परंतु नाविलाज झाला. आता संबंधीय काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, शब्द दिला होता, आता काय करायचं? ही दिली का मग ती वस्तू? नाही दिली. हे आपण जर समजून घेतलं तर धर्म अत्यंत सोपा आणि सरळ स्पष्ट आहे. तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, न्यूनगंड आहे, ती जाण्याचं कारण आणि राहण्याचं कारण आपण शोधत नाही. राहण्याचं कारण काय? अज्ञान आहे आपले. पण कोणतं अज्ञान? कशाचं अज्ञान? संबंधियाचा संबंध त्याग करायला लावलेला आहे. संबंधियाचं देवाने सांगितलं मारवाडा आहे. आता मारवाडा हा शब्द काही जातीवाचक नाही आहे. याच्या यदा कदाचित आपण जर संशोधन केलं तर स्वामी श्री चक्ररावांच्या वेळेस म्हणजे 800 वर्षापूर्वी मार ही जातही नसेल. म्हणून मारवाडा म्हटलं म्हणजे काय? मचकं. या शब्दाचा अर्थ काय होतो? मचकं, गर्दी, अविचाराचे लोक एकत्र आलेले. तिथं मात्र आपण स्वस्थता नाही निर्माण करू शकत. आता आपली अवस्था खूप मोठी झालेली, ज्ञानाची अवस्था झालेली आहे. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं आहे. कर्मसन्यास योग घ्या म्हटले. कर्मसन्यास योग सांगितला की नाही? कर्माचा संन्यास करा, कर्माचा त्याग करा. बस, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. कर्माचा त्याग करा, कपडे घालायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही, देव भेटेल. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही आहे ना ती गोष्ट. आणि जर ती सोपी असती तर देवानी मग कशाला सांगितलं असतं? देवानी म्हटलं असतं काय हरकत नाही, घरी राहा, पोरांना नातवायला सांभाळा, झोळीला काय झोळ्या द्या, स्मरण करा, चिंतन करा, कामं करा, फक्त कपडे घाला आणि त्याग केला असं डिक्लेअर करा. दीक्षेचा मोठा कार्यक्रम करा, साऱ्या नातेवाईकाला साधू संतांना बोलवा, खाऊ घाला, पूजा पाती द्या, यायचा खर्च द्या, बस मी भेटेल. एवढा सोपा आहे का देव? म्हणून आपल्याला लक्षात येत नाही आपली सृष्टी कोणती, आपलं जग कोणतं आहे. सृष्टीमध्ये मध्ये म्हणजे त्या ठिकाणी, त्या जागेवरती मानसिकता तुटण्यासाठी पण तुम्हाला शारीरिक पहिले तुटावं लागेल. अशी एक अवस्था आहे का ज्या लेवलला गेल्यानंतर, ज्या बुद्धिवादी लोकांच्या मानसिकतेतून अत्यंत तो साधक आहे की जो कुठे गेला तरी काही फरक नाही पडत. जरट अवस्था आहे की नाही? जरट पण कोणती? देवाने सांगितलं जरठा धर्मी अधिकार म्हणजे नुसतं वय वाढले त्याला अधिकार नाही म्हटले, परंतु ज्ञानाच्या अनुषंगाने आचर चिंतन करत 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 जरट झालेला आहे, पक्का झाला आहे, परिपक्व झाला आहे. त्याला कुठे गेला आणि कुठे बसला काय फरक पडतो? कोमळ ज्ञानी विवेक. पण जो कोमळ आहे त्याला विषयाची अडचण आहे. मग आपण आपलं नुसतं वय वाढलंय, मग आपण जरट आहे का कोमळ आहे? ज्ञानाच्या बाजूने घेतलं तर आपण कोमल आहे, आपल्याला कळत काहीच नाही, समजत काहीच नाही. आणि आपली मानसिकता झाली नाही बाबा आम्हाला काहीच कळत नाही, काही समजत नाही, काही वाचताच येत नाही, मग काय करायचं? त्याच्यातही आपण विषय व्यवस्था केलेली आहे. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं जग आणि त्या जगाच्या मध्ये आपल्याला भेटेल का देव? आणि त्याच्यासाठी देवाने पुढचं सूत्र अत्यंत सुंदर सांगितलेले, कौने करणे मुंचीचे ना.
मुंचन कोण करणार आहे? देव करणार आहे का आपण करून घेणार आहे? करणारा तर देव आहे. परमेश्वर पाविजे, परमेश्वराला प्राप्त करून देणार आहे. आता परमेश्वराने आत टाकलेली आहे. अहो तुम्ही कुठे राहिले, कसे राहिले, काही केलं, काही खाल्लं, काही झोपलं, काही केलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने विषयावस्था केली आणि धर्माचे अर्थ लावले, धर्माच्या अनुषंगाने तुम्ही वागायला लागले आणि मग मी मुंचन कराल का? नाही, कौने करणे. अशा कशाने मी तुम्हाला मुक्तीला नेऊ शकत नाही. आपण परमेश्वर आपल्याला सांगताय, समजावताय, आपण अर्थ काय करून घेतला? कौने करणे मुंचीजेना. कशानेच कोणत्याच गोष्टीनं मुंचन होणार नाही, माझं होणार नाही. अहो देवाने सांगितलंय तुझं होणार, याचा काय विषय येतो? देवाने सांगितलं मी तुझं मुंचन नाही करणार, कौने करणे मुंचीजेना, मी तू करू शकत नाही. कारण त्या अटी शर्ती लागू केल्या, त्या चौकटीत तू देव बसला पाहिजे, तो जीव बसला पाहिजे ना. कुणी माणूस IAS होतो काय, IPS होतो का लगेच? नाही होत ना. त्या अटी शर्तीत तो बसला पाहिजे, त्या प्रोसेसमधून गेला पाहिजे. कोणती प्रोसेस? मग उखरल्या वस्त्राचा दृष्टांत मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी. ती प्रोसेस आहे, ती शुद्ध अंतःकरणाची प्रोसेस आहे, ज्ञानाची प्रोसेस आहे, विरक्तीची प्रोसेस आहे. त्या प्रोसेस, त्या चौकटीत जर बसला तर तुमची इच्छा नसते तरी देव घेऊन मला घेऊन जाईल. का? अटी शर्ती तुम्ही पुरी केल्या आहे. तुमची इच्छा नाही नाही आम्हाला स्मरण चिंतन असं निरूपण करण्यात मला बरं वाटतं, देव नाही भेटला तरी चालेल, काय हरकत नाही. परंतु त्या चौकटीत जर तू बसला सारा तर देव म्हणता नाही, आता तुझी जागा इथं नाही आहे, चाल पुढच्या अवस्थेला चाल. मग उद्धरण प्रकरणात गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. शाब्दज्ञानचरित झालं, मग अपरोक्ष ज्ञानात, सामान्य ज्ञानात, विशेष ज्ञानात. नेणार म्हणजे नेणार, प्रोसेस करावं लागेल. कौने करणे मुंचीजेना. असं तू कुठेही कोणत्या अर्थाने जर लावली विषय अवस्था केली तर होऊ शकत नाही, म्हटले होणार नाही. मला मुक्तीला न्यायचंय, तुला काय लागतं? मला न्यायचंय तुला, परंतु मला नेत असताना मी दयाळू माळू कृपाळू आहे. उद्धरण्याचं व्यसन आहे, यतिमुनीचा वेश आहे, 100% देव नेणार आहे. देवाने कॉन्ट्रॅक्टच घेतलं आहे, कारण त्याच दृष्टिकोनातून, त्याच उद्देशातून, त्याच ध्येयातून परमेश्वराने काय केलं आहे? सृष्टी निर्माण केली, जीवाला आनंद द्यायचा आहे. त्याच उद्देशाने परमेश्वराने अवतार पण घेतला आहे, त्याच उद्देशाने आपल्याला बोध पण दिलेला आहे. या पुरी प्रकरणातच सारं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, हे ज्याला कळालं ना त्याला सारं कळालं. आणि सर्वात जास्त चिंतन याचंच करायचं आहे, यातूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आपल्या शास्त्रकारांनी, आपल्या पूर्वजांनी सुद्धा या पुरी प्रकरणातच सारे बसवलं आहे का नाही सूत्रपाठ? प्रत्येक प्रकरण बसवलं आहे का नाही? मग प्रत्येक प्रकरण बसवण्याचं कारण काय? का फक्त शब्दशा बसवलं आहे काय? ते तिथं आहे. म्हणून पुरी प्रकरण जर समजून घेतलं तर सारं शास्त्र समजून घेतलं, आणि पुरी प्रकरण नाही समजलं, सारं शास्त्र समजलं तर मग काहीच समजलं नाही. कारण सुरुवात तिथून आणि एंड पण तिथून. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला नुसतं बसून राहून कपडे घालून उपयोग नाही आहे. कारण त्या परमेश्वराला तुमचं मुंचन करायचं आहे, मुक्तीला न्यायचं आहे तुम्हाला. मुक्ती कशापासून? कर्मापासून, मळापासून. मुक्ती कशापासून पाहिजे देवाला? जन्मवृत्तीचा फेरा म्हणजेच मळ, कर्म. याच्यातच अडकलो ना, कर्मानुबंधिनी मनुष्य लोक, कर्माने अडकलो ना आपण. मळ कर्म निवर्तले विना होऊ शकत नाही, परमेश्वराची कृपा भेटू शकत नाही, कृपाशिवाय उद्धरण होऊ शकत नाही. म्हणजे ज्यावेळेस मुंचनाचे आपण सूत्र काढू, मुक्तीचे आपण सूत्र काढू, त्याचं उत्तर आपल्याला तिथं सापडेल. आत्मज्ञाने मोक्ष म्हटले. तुला तू कळायला पाहिजे, तुला तू समजला पाहिजे, तुझा प्रवास तुला लक्षात आला पाहिजे, मागचा पुढचा, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, हे तुला समजलं पाहिजे. आत्मज्ञाने मोक्ष. स्वभाव प्रकटिते जीव मुंचन. स्वभाव प्रकटिते जीव मुंचे. कोणता स्वभाव? देवाने सांगितलं ना, स्वभाव प्रकटला पाहिजे, पण आपला स्वभाव प्रकटत नाही. स्वभाव नैसर्गिकरित्या आपण धार्मिकता करत नाही, कृत्रिम रीतीने, उद्देश ठेवून, हेतू ठेवून. फायदा आहे, जीव स्वार्थ आहे, त्या जीवातून आपण बाहेरच पडायला तयार नाही. बाहेर पडलो पाहिजे, आपण बाहेरच पडत नाही. काढा आता मुक्तीचे कोणते कोणते सूत्र आहे तुमच्या डोक्यात, लगेच फटाफट आले पाहिजे. पुरी प्रकरणामध्येच पहिल्यापासून सुरुवात होऊन जाते. ज्ञान मोचक आहे की नाही?
मुक्तीला नेणारं सूत्र कोणतं आहे? ज्ञानमोचक. कितीतरी असे सूत्र आहे का त्यातून आपल्याला हे लक्षात येईल, कारण त्या परमेश्वराने त्या अटी शर्ती आपल्याला सांगितलेल्या. आपल्याला अटी शर्ती लागूच पडत नाही, आपल्याला फक्त स्कीम माहीत राहते. आणि म्हणून स्कीम एकदा का एखाद्याने डिक्लेअर केली एखाद्या दुकानदाराने, सर्वात जास्त गर्दी राहते तिथं. आणि तिथं गेल्यानंतर राव तुम्ही तर 200 रुपयाला टी व्ही देणार होते ना, आता तुम्ही सांगू राहिले GST वेगळा पडेल, ट्रान्सपोर्टिंग वेगळं पडेल, पॅकिंग वेगळं पडेल, देवाणघेवाण. अरे बाळा, तू 200 फक्त पाहिले, 200 रुपयांनी टी व्ही, पण खाली स्टार लिहिलं होतं अटी शर्ती लागू कंसात, ते पाहिलंच नाही. मग कोणत्या अटीन कोणत्या शर्ती आपल्याला माहिती पाहिजे की नाही? आपल्याला अटी शर्ती आपण समजून घेत नाही. बघा गाड्यांच्या ॲड येतात ना, स्कॉर्पिओ गाडी नवीन लॉन्च झाली 12,0999 रुपयाला. तिथं गेल्यानंतर ती गाडी 17 लाख भरल्याशिवाय येतच नाही आपल्याकडं. म्हणजे मूर्खात काढायचे कामं त्यांची ती स्ट्रॅटर्जी, ती बिझनेसची स्ट्रॅटर्जी आहे. ज्याला अनुभव नसतो ना तो फसतो. तो 12 लाखाच्या अनुषंगाने जातो, त्याला तिथं गेल्यानंतर लक्षात येतं गाडी तर घ्यायची, साऱ्या दुनियाला सांगून ठेवलं आहे, आता इज्जत जायचे कामं, मग लोन काढतो, कर्ज काढतो, हप्ते भरू का न भरू, घेऊन टाका गाडी आता. तसंही आपण देव सोपा करून टाकला आहे, धर्म सोपा करून टाकलेला आहे. अटी शर्ती आपल्याला लक्षात नाही आहे. अटी शर्ती पास करण्याची प्रवृत्ती नाही, इच्छा नाही आहे. कवने करणे मुंचे जना, कशाने बी नाही, कुठेही नाही, कोणत्याही यांनी नाही. तुम्ही काही समजल्यातून त्यातून नाही. या कवने करणेमध्ये तर खूप आहे. त्या दिवशी आपण चिंतन केलं. आज आपण काय करतोय? कशातून देव मिळवायचा प्रयत्न करतोय? आपला रस्ता योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर तिथं जाणार आहे का नाही ध्येयापर्यंत आपण विचारच करत नाही, आपण फक्त करतोय. कशाने देव भेटत नाही, देव देवाने भेटतो. आणि देव देवाकडूनच भेटतो, हे लक्षात घ्यायचं. देवाची इच्छा आहे. जर इच्छाच होती देवाची, कशासाठी सृष्टी निर्माण केली, कशासाठी मग आपल्याला आणलं? अनादि अविद्या देवाला का माहीत नव्हती की आपल्याला चिकटली, त्याच्यामुळं मग आपण प्रपंच निर्माण करणार, कर्म करणार, त्यातच अडकणार आणि परत त्यातून निघण्यासाठी धडपड करणार. आणि ती धडपड एवढी सोपी नाही, देवाला माहीत नाही. देवाला सारं माहिती आहे. तिथून मायेच्या तमापासून तर देव जवळ आहे. लगेच उचलायचं आणि लगेच आनंद देऊन टाकायचा आणि बात खतम करायची ना. परंतु ती अनादि अविद्या जी आहे त्याच्यामुळं परमेश्वराला स्वतःचा आनंद देता येत नाही, मुक्तीला नेता येत नाही. त्याला काढावं लागेल, त्याचा छेद करावा लागेल. तेव्हा केवळ हा जो जीव आहे ना, तो केवळशी साजेते. मग तो जीव त्या परमेश्वरा सारखा झाला की मग परमेश्वराला मुक्तीला नेता येणार आहे, आनंदाला नेता येणार आहे. म्हणून ही सारी प्रोसेस आहे. आणि अनादि अविद्या जर आपल्याला नसती तर आपल्याला मुक्तीला नेण्याचं आणि आनंद देण्याचं कारणच नसतं. आपण तिथंच मस्त असतो. मग काही अडचणच नव्हती. सृष्टीची निर्मिती नाही, देवाचं येणं नाही, आपल्यासाठी देवानी एवढं फिरणं नाही, देह धर्म जीव धर्म स्वीकारणं नाही, काय गरज नव्हती. आपण आपल्या पद्धतीनं धार्मिकता बघत असतो. पण देवाच्या पद्धतीनं, देवाच्या दृष्टीनं जेव्हा आपल्या दोघांमध्ये काही भांडणं होतात, वाद होतात, आपण काय म्हणतो, अरे तू माझ्या ठिकाणी असताना तर तूही तेच केलं असतं, तू माझ्या ठिकाणी आहे असा विचार कर, मग तू मला समजून घेशील. मग माझं वागणं, माझं बोलणं, माझं तो निर्णय घेणं हे तुझ्या लक्षात येईल. आपण काय करतो, आपल्या बाजूनी पाहतो, पण देवाच्या बाजूनी, देवाच्या कडेने, देवाचा हेतू, देवाची प्रवृत्ती, देवाची नजर, देवाची दृष्टी, याच्या बाजूने आपण विचार करत नाही. आणि म्हणून आपल्या लक्षात येत नाही. आपण आपली फसगत का झालेली, अनंत सृष्ट्या, अनंत देह, अनंत जन्म का वाया गेले? याच फसगतीमुळे आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या बाजूने विचार केला, आपल्या दृष्टीनं विचार केलेला आहे. देवाच्या दृष्टीनं बघावं लागेल आपल्याला. कवने करणे मुंची जेना, आपण पळतोय, नुसतं पळतोय, त्यातून काय भेटेल हे आपल्या लक्षातच येत नाही. एके परमेश्वरे विन, एक परमेश्वर. देव तर अनेक आहे, अनंत आहे. देव कच्छ होती, मच्छी होती. देव नरामध्ये अवतरती, देवामध्ये अवतरती. देव वेडा होय, पिसा होय, पण चालता बोलता देव तो दुर्लभ. एक परमेश्वर, जो दुर्लभ परमेश्वर आहे तो परमेश्वर.
एके परमेश्वरेविना. जो चालतो म्हणजे काय, करून दाखवतो. जो बोलतो म्हणजे आपल्याला समजावतो, लक्षात आणून देतो. जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. पूजनीय माईंभट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्करशास्त्र सारं येत होतं ना. देवाला समजावायची काय गरज होती. समजावलं कारण देवाला माहिती आहे हे मी समजावल्याशिवाय, मी सांगितल्याशिवाय जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. एके परमेश्वर, तो परमेश्वर. आपण किती भाग्यवान आहे का तो परमेश्वर, त्याच परमेश्वराकडून आपल्याला जाणीव झाली, बोध झाला आहे. तोच परमेश्वर आपल्याला कळतो. त्याच परमेश्वराची आपली भक्ती करायला पाहिजे की नाही. पण त्या परमेश्वराची भक्ती करत असताना ज्या परमेश्वराने सारा दिले त्या परमेश्वराला सोडून मात्र आपण पळतोय कुठं कुठं. सोपा सरळ धर्म सांगितलेला असताना आपण पळतोय कुठं कुठं, कशा कशातून पळतोय, कुठं कुठून पळतोय, काय काय मिळवण्याचा प्रयत्न करतो, कशा कशातून देव मिळवायचा प्रयत्न करतो. कौने करणे म्हणजे शक्यच नाही. देव म्हणतात अहो तुम्हाला काय जातं. देव दोन्ही देवाच्या अवताराच्या चर्चा आपल्या साहित्यकारांनी काल्पनिक का होईना त्या आणलेल्या आहे. त्या चर्चा जेव्हा ऐकतो ना, लक्षात येतं ना, तेव्हा आपल्याला गदगदून होतं. सृष्टीसाराची प्रवृत्ती झालेली आहे. ते म्हणतात या अहो तुम्हाला काय तिथून ऑर्डर द्यायला काय लागते. आपणही म्हणतो ना कधीतरी, एखादा कामगार असतो तर तुला सांगितलं होतं तू बंद कर निघून ये, तू काय शहाणपणा करायचा. अहो तो साहेब तुम्हाला काय सांगू, बंद केलं असतं तर किती नुकसान झालं असतं त्या लोकांचं, आपलं हे ते. तुम्हाला इथं ऑफिसमध्ये बसून ऑर्डर द्यायला काय लागते, काय लागत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बारीक आपण अचूकपणे विचार करत नाही. आणि धर्म ज्यावेळेस समजून घेता अचूक पद्धतीने, सूक्ष्म पद्धतीने, त्यावेळेस लक्षात येईल. प्रपंचाची व्याख्या परमेश्वरांनी सांगितलेली आहे. कुठून परमेश्वराचा प्रपंच सुरू होतो परमेश्वरांनी सांगितलेला आणि कुठपर्यंत जातो. म्हणजे सर्वात सूक्ष्म परमेश्वर आहे, परमेश्वराचं तत्त्वज्ञान आहे, परमेश्वराचं शास्त्र आहे आणि सर्वात मोठं तेच आहे. आपल्याला सूक्ष्म होऊन सर्वात मोठ्यापर्यंत जायचं आहे. आपण ऑलरेडी सूक्ष्मच आहे, आपल्याकडे काही नाहीच आहे, जीवामध्ये सामर्थ्यच नाही. कौने करणे म्हणचीचे आहे ना. एके परमेश्वर विना. तो परमेश्वर कोणता परमेश्वर आपण पळतोय. आणि तो परमेश्वर आपण भाग्य आहे. परमेश्वरची ओळख परमेश्वर देता, ओळख परमेश्वर तत्त्वज्ञानातून सांगता आणि आचार्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला परत त्याची जाणीव पण करून देतात. आचार्य काय म्हणतात, ह्या परमेश्वरापासून, ह्या अवतारापासून, ह्या म्हणजे कोणत्या अवतारापासून, ह्या अवतारापासून जो उद्धरणार नाही तो उद्धरणं एवढं सोपंच नाही. तो उद्धरणारच नाही म्हटले. कोणता अवतार, स्वामी श्री चक्रधरांचा अवतार. स्वामी श्री चक्रधर गोविंदप्रभू बाबा पूजनीय माईम भटांना देवाने सांगितलं होतं का, आचार्यांना सांगितलं नव्हतं ना. आचार्यांना माहीत नव्हतं. आचार्य अनेक वेळा गोविंदप्रभू बाबांकडे जाऊन भक्ती करून आले होते, सेवा करून आले होते, आहे की नाही. अनेक वेळा भेटी झालेल्या होत्या. तरी पण श्री चक्रधर द्या, श्री चक्रधर द्या असे का म्हणत होते. त्यांना माहीत नव्हतं काय हा माझा परमेश्वर आहे. या देवाने गेला आणि ह्याच देवाने तर सांगितलं होतं तुम्हाला, गोविंदप्रभू बाबांना वारलं. पण मुक्तीचा वेळ येते, जेव्हा पाळी येते तेव्हा त्या प्रोसेसमधून, त्या प्रक्रियेतूनच जावं लागेल. तो अवतार देणार नाही असं थोडी आहे. सारीचा अवतार देण्यासाठीच येतात. परमेश्वराचा प्रत्येक अवतार उद्देशाव्यतिरिक्त येऊ शकत नाही, ह्या व्यतिरिक्त येऊ शकत नाही. प्रत्येक अवतारच नुसता परमेश्वराच्या ह्या जीव उद्धारण्यामध्ये, जीव उद्धारण्याच्या व्यसनामध्ये भाग घेतात असं थोडी आहे. हे ज्या देवता आहे, जे सामर्थ्य आहे, हे काय करतात, यांचं काम काय. 81 कोटी 1.25 लाख देवता एका ब्रह्मांडातल्या, त्यांचं जीव उद्धारण्याचंच परमेश्वराच्या कार्यामध्ये सहभाग आहे ना. ते का कामाला लागले. अनेक वेद निर्माण करून आपापले इमानी ईद्वारे कार्य का करतात. हे परमेश्वराची सृष्टी आहे, परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वराचं मिशन आहे. या जीवाला कोणाला न्यायचं आहे, परमेश्वराच्या आनंदाला परमेश्वराला न्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे भाग म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवतासुद्धा तुमच्या मुक्तीसाठी भाग घेतलेला आहे. देवाने स्वतःच कामाला नाही लागले, साऱ्या देवताही कामाला लावलेले आहे. हा प्रपंच कामाला लावलेला आहे. प्रपंच तर होता ना अष्टप्रहरामध्ये मस्त, काय टेन्शन आहे, कशाला आणलं आणि ते परत निर्माण करणं. यातून आपल्याला तिकडं जायचं आहे. परंतु आपण यातून तिकडं जायचं हे विसरून गेलो, यातच अडकलो. एके परमेश्वर, त्या परमेश्वराने आपल्याला सांगितलंय
बोललं सांगितलं आहे, सांगून आपल्याला करायला लावलेलं आहे, स्वतः करून दाखवलेलं आहे आणि अत्यंत सूक्ष्म पद्धतीने सांगितलेलं आहे. तोची परमेश्वर काय आहे, कसा आहे म्हटले. तो परमेश्वर कोणता, तो म्हणजे कोणता, तोची कोणता, तोची निर्वय निराकार आहे म्हटले, तोच परमेश्वर. अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर, उभयदृश्य अवतार, यती मुनीचा वेश, जीव उद्धारण्याचं व्यसन, उभयदृश्य अवतार, सर्व देण्याची प्रवृत्ती ठेवणारा अवतार, तोची परमेश्वर. सर्वच परमेश्वर निरव निराकार आहे का? हाच परमेश्वर निरवणार आहे. सर्व परमेश्वर निरव निराकार आहे, परंतु हा वेगळा आहे ना, हा वेगळा आहे. वेगळं पण परमेश्वराने महावाक्याच्या पहिल्याच सूत्रात सांगितलंय, तो वेगळा आहे. सारेच अवतार वेगळे, परंतु हा त्या वेगळ्या अवतारापेक्षा बी वेगळा अवतार आहे. तोची परमेश्वर निरव, तो पण परमेश्वर आहे म्हटले, पण तो निरव निराकार आहे, आकारत नाही आहे. त्याला येण्याची गरज काय, आकारत नाही आहे. साऱ्या शक्तीचं त्याच्या अंडर आहे, येण्याची गरज काय. तो तिथूनच आदेश देऊन कामाला लावू शकत नाही का? साऱ्या देवता करू शकत नाही का? त्याच्याच आदेश आहे का? ते सारी चराचर सृष्टी चालू आहे आणि साऱ्या देवता आहे त्याच्या शक्तीच आहे, यायची गरजच नाही देवाला. पण तरी तो येतो, सावी साकार होतो. सावी साकार झालेला आहे तो. सावी साकार तर झाला, साऱ्या जगाला झाला. आता तुम्हाला देव कळाला, साऱ्या जगाला कळाला का? तुमच्यासाठी सावी साकार झाला आहे, आला आहे तो. सावे साकार झाला म्हणजे काय झाला? सावे साकार झाला, निरव निराकार परमेश्वर आहे, मायापूर घेऊन आला ना. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते, सृष्टीमध्ये या परमेश्वर अवतारतात म्हणजे येतात, अवतारतात म्हणजे समजावतात, बोध देतात, लक्षात आणून देतात, जाणीव करून देतात. नुसतेच येतात काय? फिरायला येतात. चला भंडाऱ्याला जाऊ, चला इकडे जाऊ, चला डोमेग्रामला जाऊ, चला नाशिकला जाऊ, असं फिरायला येतात. जेवायला येतात, खायला येतात. येतात कशासाठी? देव अवतारण्यासाठी येतात. सावे साकार झाला आहे, नुसता सावे साकार नाही झाला, अवतारण्यासाठी सावे साकार झालेला आहे. म्हणजे बोध देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, समजावण्यासाठी, जाणीव करून देण्यासाठी, या जीवाचा अधिकार, योग्यता, पात्रता वाढवण्यासाठी अवतारला आहे तो. मग कोणाला वेदातून, कोणाला बोधातून, कोणाला दर्शनातून, प्रत्येकालाच बोध झाला का? बोध होऊ शकला का? जीवाचा प्रयत्न, जीवाची कड. देव तर म्हटले आम्ही प्रसन्न झालो, मागं काय मागायचं? पण तो म्हणतो नाही, मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे. काय करणार देव? देवाला तर लक्षातही आलं का अरे साक्षात श्रीकृष्ण. गोरक्षण स्थानाच्या वरती गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला कळालं नाही काय साक्षात श्रीकृष्ण. तो घरी जातो. देवानी घरी नाही जायला लावलं, घरातून बाहेर निघायला लावलं. तो घरी गेला आहे. हे लक्षात आलं पाहिजे आपण कुठं जातो, आपला प्रवास कोणत्या दिशेने चालू आहे हे आपण लक्षात येत नाही. सावे साकार झालेला आहे. कशासाठी सावे साकार झालेला आहे? सावे साकार होय, अवतरे, कृपेला अधीन होऊन. कोणावर कृपा करायची? जीवावर कृपा करायची. कृपा या गुणामुळं तर सारं परमेश्वराचं मिशन चालू आहे. माया कृपा व्यतिरिक्त सारं द्यायची इच्छा आहे या जीवाला, परमेश्वराला. तिचं दयाळू माळू कृपाळू पण या दोन्ही गोष्टी नाही द्यायच्या आहे. का नाही द्यायच्या आहे? तो प्रतिमल्ल होईल, तोच परमेश्वर होईल. त्याला जो आनंद द्यायचा आहे, जो उपभोगायचा द्यायचा आहे, त्याला तो आनंदच भेटणार नाही. तुम्ही स्वतःच साखर आहे तर तुम्हाला साखरेची काय गोडी येणार आहे? तुम्हाला खावा लागेल, त्याचं अस्तित्व वेगळं असेल. म्हणून द्वैतवाद हा जो आहे हा परमेश्वर निर्मित धर्म, म्हणून परमेश्वराचा धर्म फक्त द्वैतवाद आहे. अद्वैताकडे आपण कधीच जात नाही, ना नव्हतो ना आहे, ना प्राप्तीला गेलो तरीही नाही. अवतरे, अवतरे हा शब्द खूप मोठा आहे. जीव प्रपंच व्यतिरिक्त कोणता परमेश्वर अवतरतो? जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद परमेश्वर एकवादी, तो सच्चित आनंद, त्याच्यात सर्वच आहे. मग ब्रह्म आहे, माया आहे, स्वतः ईश्वर आहे, सर्व शक्तियुक्त आहे. जो येतो तो परमेश्वर. सारेच परमेश्वर येतात, त्यांच्याबरोबर सारंच असतं. अवतरे तो परमेश्वर कळाला पाहिजे, तो लक्षात आला पाहिजे. अवतरे म्हणजे तो जाणवला पाहिजे, तो जाणवल्यानंतर समजला पाहिजे. आणि त्यांनी जे सांगितलंय
जे करायला लावलेलं आहे ते आपल्याला करण्याची इच्छा झाली पाहिजे. आपल्याला करण्याची इच्छा होते, परंतु परमेश्वराने सांगितलेली इच्छा नाही, आपल्या आपल्या पद्धतीनं. यांनी केलं त्यांनी केलं, परंपरा आली, हे झालं ते झालं, सारे करतात आम्ही करतोय. मग अवतरून करतो काय? तुम्हाला समजलंय, कळालंय, लक्षात आलंय, जाणीव करून दिली, बोध झालाय, परमेश्वर कोण आहे, काय आहे, कसं आहे, सारं देवाने दिलं तुम्हाला. तो जो परमेश्वर आहे, कोण परमेश्वर? तोची परमेश्वर सन्निधान देतोय आपल्याला, आपले पण देतोय. हा विचारच किती मोठा आहे. सन्निधान दे, आपुले सन्निधान दे. आपुले म्हणजे त्या परमेश्वराचे काय? जो परमेश्वर त्या परमेश्वराने सांगितलं आहे, तुम्हाला कळावलं आहे, लक्षात आलं आहे, जाणीव आणून दिली. सन्निधान देणं म्हणजे काय? आज सन्निधान नाही का? आज्ञाप्रतिपालन करणे सन्निधान. आणि आज्ञाप्रतिपालन करायचे तर धर्म समजला पाहिजे, कळायला पाहिजे, लक्षात आला पाहिजे, काय करायचं काय नाही करायचे समजलं पाहिजे. परंतु आपण अडकलोय. कशामध्ये अडकलोय? ते दास्यमोचे का आम्हाला दास्य करायला लावलंय ना. बरेच लोक मला भेटतात, बाबा काय नाही, आमच्या बाबांनी सांगितले दास्य करायचं, मग चाल पदयात्रा निघाली, काम कर, सेवा कर, तुला याच्यातूनच मुक्ती भेटेल, काय अडचण नाही. कोणी आलं खाऊ घाल, पंक्ती घाल, हे कर ते कर, तुला त्याच्यातूनच देव भेटेल. परंतु ते शब्दच वावरणार. त्या शब्द जर नसता, फक्त दास्यमोचक असतं, तर ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे ज्ञानमोचक सांगितले ना देवाने. ज्ञानयुक्त दास्य, समजून उमजून घेऊन. अशी कोण व्यक्ती आहे, असा कोण जीव आहे का ज्याला काहीच कळत नाही, काहीच समजत नाही? असा कोणी आहे का या जगामध्ये? असा कोणीच नाही. कर्मराटीतलाही नाही आणि दैवराटीतला शोधूनही सापडणार नाही, ज्याला काहीच कळत नाही. परंतु आपला भ्रम जो झालेला आहे, तो अज्ञानातून जो भ्रम आपण करून घेतलेला आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. आता तुम्ही आलेले बघा, मग आता मी सांगतोय तुम्हाला काहीच कळत नाही असं आहे का? काहीतरी थोडंफार तर समजतंय, कळतंय. काय करावं काय नाही करावं, कसं बसावं, काय खावं काय नाही खावं, कसा भाव ठेवावा. जर दास्यमोचक जर असतं, नुसतंच दास्यमोचक असतं, तर आचार्यांना दास्यच करून घेतलं असतं ना देवाने. अहोरात्र तत्वज्ञान कशाला सांगत बसले असते? तर दरे दुर्कुटे बुजव. सकाळी उठलं का इथं खड्डा खोद, तिथं बुजव, तिथं डोंगर कर, तिथं पुलवान. दास्यमोचक आहे ना. हे कर ते कर. पण त्या दास्याबरोबर देवाने निरूपण केलंय, बोध दिलाय. अगोदर बोध दिलाय. तो बोध देऊन मग दास्य करायला लावलेलं आहे. जाणीव करून मग दास्य करायला लावलेलं आहे. ज्ञान देऊन मग दास्य करायला लावलेलं आहे. जर ती जाणीव नसती आचार्यांना, ती ज्ञान नसतं, तर देवाने सांगितलंय खीर खायची, पण कशी खायची आहे? हात नाही लावायचा, चाटून खायची, कुत्रं खातं तसं. ती जाणीव नसती तर आचार्य म्हणले आज कुठं खाता येतं काय? खायला सांगितली ना, मी कशी खाईल ते, तर डोकं लावायचं काम नका करू तुम्ही, मी खातो फटाफट खाऊन मोकळे झाले. त्यांना जाणीव आहे. ती जाणीव कशातून झाली? ज्ञानातून झालेली आहे. का देवाचं जे दास्य आता आपल्याला देवाकडून आलेलं आहे, जी सेवा आलेली, देवाचा जो आदेश आहे, तो आदेश अनंत जन्म आपल्याला नासावणार आहे. पुढचे बी मागचे बी. देव नुसते मागचे जन्म नाही नासवत. तसं पाहायला गेलं तर मागचे जन्म तर होऊन गेलेले, आता नासवायचा प्रश्न येतो कुठं? मागचे कर्म आहे, जन्म तर होऊन गेले, त्या जन्मात केलेले कर्म नासवतात परमेश्वर, आणि पुढचे जन्म नासवतात परमेश्वर. नाथवाना देव काय म्हणतात? अहो तुम्हाला माहीत नाही आहे, आता कितीतरी जन्म तुमचे लेखी लावले म्हणजे काय? आचार्यांचे कितीतरी जन्म लेखी लावले म्हणजे काय? पुढचे येणारे. दास्य तर करायला लावले, परंतु ज्ञान नाही, समजून नाही घेत, जाणून नाही घेत. जो तो पळतोय. आणि अभिमान पण. बाबा काय सांगू, 21 पदयात्रा झाल्या आमच्या. 50 वर्ष झाले, एक असं वर्ष नाही गेलं का 4 पंक्ती दिल्या नाही. असं कोणतं वर्ष गेलं नाही का मी 10 दिवस स्थान पूजनाला गेलो नाही, स्थान करायला गेलो नाही. अशी कोणती देवपूजा मी कधी सोडलीच नाही. जातो म्हणजे जातो, बदल मात्र काहीच नाही. 50 वर्ष झाले. दास्य तर करतोय ना, मग बदल तर व्हायला पाहिजे. कारण देवाने सांगितले दास्यमोचक, परंतु ते नाही करत. ते म्हणजे कोणतं? जाणीव, ज्ञानयुक्त, सेन्स. कसं? हेतू.
एखाद्याला सांगितलं दास होणं पुरे नाही का, दास हो, मला काही कळत नाही, मला काही कळत नाही, करायचं आहे, परंतु तो भाव आपोआप येईल काय? येऊ शकत नाही ना. आचार्यांच्या मनामध्ये आलेला भाव, पहिला आचार्य नंतरचे आचार्य, फरक आहे की नाही? माईम भट, देवाला भेटायला आलेले माईम भट आणि नंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल, किती फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. आपण बोध होण्याच्या अगोदरचे, बोध झाल्यानंतरचे सेम, काही फरकच नाही आपल्यामध्ये. कालही तसेच, आजही तसेच, उद्याही तसेच. उपयोग काय? बदल अपेक्षित आहे ना परमेश्वराला. तो बदल, ती एक नम्रता, आपलेपणाने तिथं पूर्णपणे झोकून, अनन्यभावे, एकनिष्ठतेने, तोची व्हावा तोची भेटावा, ही कड, ही वासना, ही चाड आपोआप नाही निर्माण होत. ते त्याला कळालेलं आहे. आचार्यांना अहोरात्र ते शास्त्र पण सांगताय आणि जिथं जिथं संधी भेटेल, जिथं जिथं वेळ भेटेल, तिथे तिथे दास्य पण करायला लावत आहे. बरं, पहिल्यांदा शास्त्र सांगितलं का दास्य करायला लावलं? याचं संशोधन करा तुम्ही. देवाने पहिले शास्त्र सांगितलं, बोध दिला आहे, जाणीव करून दिलेली आहे. आल्यानंतर लगेच देवाने सांगितलं नाही हे करा, ते करा, ते करा, ते करा. आचार्यांच्या पहिल्या भेटीमध्ये देवाने काही काम सांगितलं का देवाला, आचार्यांना? आणि जर सांगितलं असतं तर त्या भावनेतून आचार्यांनी केलं असतं काय? त्यांची अवस्था, त्यांचा अधिकार, योग्यता, पात्रता, कॅपॅसिटी वाढवली, बौद्धिक कॅपॅसिटी वाढवली. पूजनीय माईम भटांना काय पहिल्यांदा लगेच दास्य सांगितलं का? त्याच वेळेस सांगायला पाहिजे तर पहिल्या भेटीत तुम्हाला एक करणी आहे, तुमच्याकडे पैसे आणा, उपार मला माझ्याकडे घडवा, लगेच तुम्हाला प्राप्ती. ती वेळ आल्यानंतर आचार्यांना सांगितलं का तुम्हाला एक करणी करा म्हटले. आपल्याला सुद्धा या करायच्या वेळेस करायचं आहे, आपल्याला करायच्या वेळेस करतच नाही आपण, आपली सुरुवातच तिथून होते. आणि ती कधी करायचं आहे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून परमेश्वर तत्वज्ञान सांगत असताना पूर्वी प्रकरणामध्ये नेमकं देवानी सांगितलंय काय? ते दास्यमोचक 20 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष उपदेश घेतलाय, सारं करताय लोक, सारं करताय, बरेचसे लोक आहे. आणि कितीतरी लोक म्हणतात बाबा आता या वयात आम्हाला काय कळणार आहे, काय समजणार आहे, आम्ही काय करू शकतो याच्या व्यतिरिक्त. त्याच्यामुळे आपण काय केलेलं, आपली एक बाजू आपण बंद करून टाकली. या वयात आमचं काय होणार आहे, जाऊ द्या, कामं करा, कशाला शास्त्र ऐकायचं, काहीतरी कळलं, काहीतरी समजेल. बरं, कसं वठावं, कसं उठावं, कसं राहावं, कसं बोलावं, काय खावं, हेतू कोणता असावा त्याच्या पाठीमागचा, अहेतुक भाव का निर्माण होत नाही. दास्य तर करतो पण अहेतुक भाव निर्माण होत नाही का? तर ते समजून घेतलं नाही, जसं आहे तसं समजून घेतलं नाही. ज्ञानाची व्याख्या परमेश्वराने कितीतरी अमर्याद सांगितलेली, जे जसे आहे तसे जाणणे. जे म्हणजे काय? जे म्हणजे फक्त वस्तू सांगितली का देवानी? जे म्हणजे ज्ञान असेल, जे म्हणजे काम असेल, जे म्हणजे दास्य असेल, जे म्हणजे परमेश्वराची भक्ती असेल, जे म्हणजे एकनिष्ठता असेल, जे म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळंही त्याच्यात आलं. मग सारं समजून उमजून केलं तर स्वयंपाक या बाया समजून उमजून करताय म्हणून नीट होतोय ना. समजून उमजून केलं तर त्यातून आउटपुट भेटणार आहे. भौतिक जगामध्ये साऱ्या गोष्टी समजून उमजूनच घेतोय आपण. बरं, शास्त्र समजून घेणं म्हणजे काय? पूर्ण सूत्रपाठ पाठांतर, गीता पाठांतर, 5 स्थळं पाठांतर, आणि मग समजलं, मग कळालं, असं आहे का? असं काही नाही आहे. आपल्याला नेमकं करायचं काय, आपलं ध्येय काय, आपला उद्देश काय, कोणत्या रस्त्याने आपण जातो, आणि त्या रस्त्याने जात असताना आपल्याला जे पाहिजे ते भेटेल की नाही याची गॅरंटी, याची प्रचिती तर आलं पाहिजे ना. प्रचितीला उतरत नाही, करायचं म्हणून करतो, त्याला काहीच अर्थ नाही. म्हणून ते दास्यमोचक, तर ते कोणतं? ते ज्ञानमोचक सांगितलं. ते ज्ञानाला धरून असलेलं दास्य. म्हणून ते पहिले ज्ञान देतात आणि नंतर दास्य करायला लावतात. आपल्याला पहिले बोध दिलेला आहे, मग आपण दास्य करायला लागलेलो आहे. परंतु बोध दिलाय, बाजूला झालो, दैवराटीत आता फक्त हे करायचं आहे आपल्याला, ते करायचं आहे आपल्याला, असं करायचं आहे, तसं करायचं आहे.
परंतु त्या करण्याच्या पाठीमागं आपला हेतू आणि भाव हे निर्मितीच्या पाठीमागं तुम्हाला जाणीव धर्माची, परमेश्वराची, प्रचितीची ही असणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना कोणत्या पद्धतीची, कोणत्या उद्देशाने करावी हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. महादायसांनी तर अगोदर भरपूर वेळा भेट झालेली आहे आणि दास्य केलेलं पण आहे. वाराणसीला गेल्यानंतर जे करायला लावलं त्यातूनच का बोध दिला देवाने? अगोदरच्या याच्यातून देऊ शकत होते ना. कारण ज्यावेळेस सिन्नरला पहिली भेट झाली त्यावेळेस बी ते दास्यच होते एक प्रकारे. कारण कुठून देवाला भेटायसाठी आलेले होते. त्यावेळेस का आपल्यासारख्या गाड्या थोडी होत्या, पायी पायी आले होते ते. वेद होता, आवडी होती म्हणूनच आले होते, जाणीव होती, उत्सुकता होती. परंतु ते न समजल्यामुळं वेळ गेली. देव म्हणतात महादायसांना खूप वेळ गेली म्हणले नागवले म्हणले. आता आम्ही काही नाही म्हटलं, तुम्ही का नाही सांगितलं म्हणले. म्हणून आम्ही काही कधीच सांगितलं नाही. आम्ही किती वेळा सांगितलं, इथं सांगितलं, तिथं सांगितलं, तुम्ही ऐकलं का म्हटले. तसं आपलंसुद्धा देव कोणाच्या तरी माध्यमातून कुठंतरी केव्हा तरी ती जाणीव करून देत असतात, सांगत असतात. परंतु आपण दुर्लक्ष करतो आणि नंतर शेवटची वेळ येते, आथरुणावर पडतो, म्हणजे काही उपयोग नाही झाला, काही उपयोग नाही झाला. हे कधी कळालं? आता ज्यावेळेस काहीच करणार नाही त्यावेळेस उपयोग काय? म्हणून ज्यावेळेस समजून घ्यायचं असतं ना, ज्यावेळेस करायचं असतं, ज्यावेळेस लक्षात आणून द्यायचं असतं, लक्षात आणून घेऊन मग करायचं असतं ना, त्याच वेळेस करायचं असतं. जोची अवसर विषया तोच ब्रह्मविद्येला. वेळ अत्यंत महत्त्वाची. आपण वेळ पकडत नाही आणि वेळ प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला बोधाच्या नंतर आपली परमेश्वराच्या प्राप्तीची असते. प्रत्येक क्षण आपला असतो तो. कारण बोधानंतर आपलं उठणं बसणं, आपलं बोलणं वागणं, चिंतन करणं, मनात एखादा विचार येणं, हे सारं आता सेव होतं आहे. आणि हे सेव होतं आहे याला कोणी चेष्टा करत नाही आहे. कारण बोध होताच आपण स्वतंत्र झालो. आपण पंगू होतो, सामर्थ्यच नव्हतं. म्हणून ती सामर्थ्यता येण्यासाठी ना आपल्याला दिशादर्शक म्हणून परमेश्वराच्या कृपेने मायेने तर आपला अंश संलग्न जोडलेला होता. तो पुढं होता, आपण मागं होतो. तो सांगत होता आणि ऐकत होतो, वागत होतो, चालत होतो. परंतु देवाची किती मोठी कृपा आहे, आपल्याला स्वतंत्र करून टाकलं. बोध देताच तो संलग्न पाठीमाग गेला, जीव पुढं आला, आपण स्वतंत्र झालो. आणि आता स्वतंत्रतेने जे बी आपण करू, जे पण केली क्रिया वाया जात नाही दैवराटीमध्ये. मग केली क्रिया वाया जात नाही म्हणजे कोणती बाजू? कोणती? एकच बाजू पाहतो आपण. केली क्रिया म्हणजे अन्नदानाची क्रिया, स्थानाची क्रिया, स्मरणाची क्रिया. परंतु नकारात्मक क्रियेचा कोण विचार करत नाही. केली क्रिया वाया जात नाही. खोटं बोललंही वाया जाणार नाही, मग भामटेपणा करणंही वाया जाणार नाही, अनैतिक करणंही वाया जाणार नाही. कोणतीच क्रिया वाया जात नाही. मग ती असंतची असो किंवा संताची असो, अयोग्य असो किंवा योग्य असो, ती लागणारच. कारण आपण स्वतंत्र आहे. आपण आता विषय व्यवस्था करू शकत नाही. देवाने करून घ्यायचं. देव दयाळू माळू कृपाळू आहे, देवाने करून घ्यायचं. देवाने 100% कॉन्ट्रॅक्ट घेतलेले, पण अटी शर्ती लागू. तू या अटी शर्तीत असेल तर तुझ्यासाठी कधी बी केव्हाही काही पण. आपण म्हणतो ना, अरे तुझ्यासाठी काही पण म्हणतो की नाही, तसं देवाने सांगितलं तुझ्यासाठी काही पण. आणि काय नाही केलं देवाने. आपण तो नुसतं म्हणतो, वेळ आलं का लगेच आपण मागं पळतो. कारण जीव स्वार्थी आहे. तुझ्यासाठी काही पण. आणि तो म्हणतो मग अडचण आहे 10,000 रुपये दे. तो म्हणतो तेवढं सोडून बोल. तुझ्यासाठी काही पण 10,000 पैसे सोडून बोलायचं. तुझ्याबरोबर येईल, खर्च तुझा, गाडी तुझी, खायला तुझं, तुझ्या पणसाठी काही पण. देव तसं करताय का? देव म्हणतात तुझ्यासाठी काही पण. आणि देवाने काही नाही केलं. सृष्टी निर्माण केली, देवाला साऱ्या देवतेला कामाला लावलं, स्वतः आले, जीव धर्म दे धर्म स्वीकारले, वाडोवाडी फिरले. आणि ते वाडीवाडी फिरून देवानी प्रत्येकाकडून तर दास्य तर करून घेतलंच ना. दास्य करून घेतलं. ते दास्य मोचक असतं. आणि दास्यातूनच जर परमेश्वर प्राप्ती होते तर गोरक्षण स्थानाच्या ब्राह्मणाने दास्य केलं नाही का? केलं ना. त्याच्या बदल्यात का होईना पण केलं. म्हटले लागा कामाला, लावा. मग
गुराख्याला आपण काय देतो? आता आपण शेतकरी आहे, द्यायची वेळ आली तर काय देतो? शिळे असेल तर पहिले ते देतो, मग एखादी चपातीन थोडीशी भाजीन देऊन टाका. परंतु त्यांनी चांगली दही, चांगलं भात, का बरं? रिझल्ट भेटू राहिला आहे, दूध चांगलं येतं आहे, गाई धष्टपुष्ट होत आहे. केलं, प्रत्येकाने केलं. त्या कनशीच्या ब्राह्मणाने दास्य नाही केलं काय? अहो 3 दिवस दास्य केलं म्हणतं देव प्रसन्न झाले. मग मुक्तीला न्यायला पाहिजे होतं ना, दास्य मोचक आहे ना. 3 दिवस त्यांनी सेवा केली, दास्य केलंय. दास्य करून देव प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन म्हटले माग काय मागायचं. जर त्यांनी सांगितलं असतं चला अनादी अविद्येचं शेतकऱ्यांना न्या बरं प्राप्तीला, नेलं असतं का देवाने? तथास्तु म्हटले असते, त्या प्रोसेसमधून नेलं असतं. कारण देवाने सांगितलंय जा दवंडी पिटा. तर इथं कवेलदान देणारा कोणतरी आला, या. कोण आलं? कोणीच आलं नाही. एक म्हातारा आलं, काय कवेलदान, काय खायचा पदार्थ आहे का काय बघू तरी. लगेच नेलं का देवानी? नेणार, 100% नेणार. कारण देवांची स्कीम होती ती एकदा स्कीम काढली देवाने, नंतर कोणती स्कीम नाही काढली. जर स्कीम काढली असती तर हे सारे जे होते ना, यांना काहीच करायची गरजच राहिली नसती. आचार्य आहे, माईम भट आहे, स्कीम ती एकदाच निघाली. आणि आता स्कीम निघाली तर तरी मला नाही वाटत कोणी जाईल. म्हटले जाऊन काय करायचं, जरा भेटणार तर असं आहेच. देव तर तत्तस्तूच म्हटले ना काय, लगेच अनादी अविद्येचं छेद करून नेलं काय? त्या म्हाताऱ्याला पण नेलंच असेल 100%, परंतु त्यालाही प्रोसेसमध्ये घातलं. अटी शर्ती प्रत्येकासाठी लागू पडतात. पण ते दास्य व ते कोणतं? ज्ञानवाचक, समजून उमजून जाणून. आणि प्रत्येकाला समजतंय, कळतंय कसं राहावं, काय खावं, काय प्यावं, कशा पद्धतीने करावं, कोणत्या हेतूने करावं. नसल कळत तर समजून घ्या. आणि आपण समजून घेतो भौतिक जगामध्ये, जाणून घेतो भौतिक जगामध्ये. प्रत्येक ठिकाणी जीव स्वार्थी आहे, फायदा आहे तिथं आपण समजून घेतो. कोणालाच कधीच आपोआप काहीच आलेलं नाही आहे. कोणी बघा, कोणी घर बांधतंय, कोणी काय बिझनेस करतंय, कोणी नोकरी करतंय, त्यांनी समजून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्ट. मुलांना आपण लहानपणापासून ट्रेनिंग देतो, असं वागू नये, असं बोलू नये, असं खाऊ नये, असं बसावं, तसं बसावं, समजून सांगतो की नाही? तसं आपल्याला समजून सांगितलेलं आहे ना. आपल्याला तर परमेश्वराने सांगितले शास्त्रात. काय लीळाचरित्र, काय सूत्रपाठ, आम्ही काय म्हणतो वारंवार तिथं जा, तिथं जा, तिथं जा. परंतु जाऊ नये. आता सारे सूत्रपाठ वाचून झालं, लीळाचरित्र 4 वेळा वाचून झाले, तरी जर कळत नसेल तर मग आपला हा प्रयत्न आहे. आपल्याला समजत नाही का, कळत नाही का, कळून घेत नाही, समजून घेत नाही आपण नेमकं. असे भेटतात. लीळाचरित्र 4 वेळा वाचून झालं आणि साधी साधी गोष्ट बी जर माहीत नसेल तर वाचणं म्हणजे वाचणं नाही आहे. त्या वाचण्यातून समजून उमजून जाणून घेऊन मग वाचणं आहे. वाचाल तर वाचाल असं नाही, नुसतं वाचाल तर वाचणार नाही आहे ना. वाचाल तर वाचाल म्हणजे काय? ते वाचाल तर समजाल, कळल, आणि त्यातून काही कृती कराल तर. म्हणून ते दास्य आपल्या लक्षातच येत नाही. आणि ह्या परमेश्वराने दास्य करायला लावलंय, ते सांगितलंय. नुसतं दास्य मोचक म्हटलं असतं तर जे शब्द आहे ना, एक शब्द जरी निघाला अर्थ पूर्ण बदलतो, आणि तो अर्थ बी अगदी तर टोकाचा असतो, अगदी टोकाचा असतो. तर मातापुरा कोल्हापुरा न वाचावे, वचावे उदाहरण आहे. म्हणजे काय? मातापुराला, माऊरला आणि कोल्हापूरला जाऊच नाही म्हटले साधकाने. नाकारलंय का नाही? जाऊ नये. परंतु त्यावरती आता टिंबा आला, वंचावे. का? तर टाळूच नाही म्हटले. एकीकडे काय अर्थ निघतोय? जाऊच नाही. दुसरीकडे अर्थ निघतो टाळूच नाही, म्हणजे जावं. एक टिंबाने एवढा मोठा फरक पडतो. तर आपल्या एक समजण्यातून किती मोठा फरक पडेल. अचूकता अत्यंत महत्त्वाची असते ना. ते मिलिटरीमध्ये ना, ते क्षेपणास्त्र असतात. क्षेपणास्त्र काही लढाई वगैरे जर झाली किंवा मग अटॅक करायची वेळ आली तर ते बरोबर ते टार्गेट पकडलेलं राहतं. त्याचा एक केस इतका जरी त्याचं टार्गेट हे केलं ना, तर हजारो किलोमीटर ते दुसरीकडे जाऊन पडतं. एक केस इतकं. म्हणजे एवढी अचूकता जर नसेल तर आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान तसंच आहे. एक थोडीशी चूक तुम्हाला म्हटले हजारो वर्ष निस्तारायला लागेल. हजारो वर्ष निस्तार एक चूक. आणि ती चूक अज्ञानातून, समजून न घेण्यातून, जाणून न करून घेण्यातून.
वेळ गेली असं कधीच म्हणू नका, समजू नका, कारण आजही तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत आहे. कोणत्या 70 वर्षाचं वय घ्या नाही तर 75 वर्षाचं वय घ्या, काहीच कळत नाही असं आहे काय? आणि काहीच कळत नाही असं म्हणून जर प्रयोग करा दुपारच्या वेळेस जेवणामध्ये, काय करा, इथली थोडीशी माती आणा, लाल माती, आणि ताटामध्ये वाढून द्या, लगेच कळेल ही माती खाता का माणसं. आपल्याला कळतं याचा अर्थ प्रयोग झाला की नाही. एक डॉक्टर बसलेला असतो आणि त्या डॉक्टरकडे एक व्यक्ती आली. त्या व्यक्ती आल्यानंतर त्या डॉक्टरनी स्कीम काढलेली होती, 2500 रुपये सारी बॉडी चेकअप. आता 2500 रुपये लगेच घेतली, पावती दिली, बॉडी चेकअप, आले, बसा, प्रश्न विचारायला लागले. आता तो डॉक्टर प्रश्न विचारायचा, तसं तसं ते उत्तर द्यायचा, तो उत्तर द्यायचा, परंतु तो डॉक्टरची चेक करण्याची जी पद्धत होती ती वेगळ्या पद्धतीची होती. आता तुम्ही बॉडी चेकअप म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात काय आलं? ब्लड काढणार, युरिन काढणार, एखाद्या मशीनमध्ये घालणार, एक्सरे काढणार, MRI आलं का नाही डोक्यात? परंतु त्यांची पद्धत वेगळी होती. त्यांनी काय केलं, मोबाईलला समोर म्हणला, हा ग्लास घ्या. तो म्हणतो, अहो मोबाईल हा ग्लास नाही, तुमचे डोळे ओके आहे म्हणे, तुम्हाला दिसतंय ना म्हणे, हा मोबाईल आहे, हा दिसतंय म्हणजे याचा अर्थ डोळे ओके ना म्हणे तुमचे. लगेच मग कानाची परीक्षा, चुकीचं सांगितलं ते म्हणे असं नाही, असं कान ओके. बोलायला लावलं, तोंड ओके, श्वास घ्या, नाक बंद करा, 1 तास बंदच करून ठेवा. 1 तास बंद केलं तर मरून नाही का जाणार, तुमचा श्वास ओके. झालं का 0 मिनिटात सारं ओके 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 केलं, रिपोर्ट, हा रिपोर्ट जा म्हणे. हा म्हणे बॉडी चेकअप झाली ना, बॉडी चेकअप म्हणे. तसं आपलं झालंय, हे केलं देव भेटला, ते केलं देव भेटला, ते केलं देव भेटला. त्या मशीनमध्ये आपण गेलोच नाही. आचाराची मशीन जी आहे, त्यागाची जी मशीन आहे, परमेश्वरांनी सांगितलेलं जो निर्माण केलेलं जे मशीन आहे, त्या मशीनमध्ये आपण गेलो नाही. तत्त्वज्ञानाचं मशीन आपण बाय अंगाने पाहतोय, फक्त सारं चेकअप करून घेतलं, आपल्याच मनाने चेकअप केलं, रिपोर्ट ओके, प्रगती ओके, देव भेटला, आपला भ्रम निर्माण झाला आणि आपण पुढं पुढं चाललो. असं होत नसतं. तेव्हाने अत्यंत सोपं, सरळ, स्पष्ट, पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. ते दास्यमोचक. मग आता कोणतं दास्यमोचक? देव तर कच्छ होती, मच्छी होती, सांगितलं ना, पण अवतार परमेश्वराने घेतलेलं. श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज, स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय महिम भटांना निमित्त करून आपल्याला 4 अवतार सांगितले. पहिलाचा अवतार, दुसराचा अवतार, तिसरा अवतार, चौथा अवतार, सारेच अवतार आहे. स्वतःपर्यंत आणायचं कारण काय? आणलं की आता समोर होते ना देव, चालता बोलता देव तो दुर्लभ. श्रीकृष्ण महाराजांनी बी आचार सांगितला की नाही? भागवत आणि भगवद्गीता आहे की नाही? भागवत कथा ऐकतो आपण. भागवत कथेमध्ये आपण हे लक्षात घ्यायचं, आपण भागवत कथा एका व्यक्तीला आलं माझ्या डोक्यात, नंतर एका व्यक्तीला विचारलं ना, भगवद्गीता वाचली का? म्हणे दरवर्षी आमच्याकडे भागवत कथा राहतो, दरवेळेस ऐकत राहतो म्हणले. त्याच्या डोक्यात आहे तर भागवत कथा हीच भगवद्गीता. तर भागवत कथा ऐकतोय म्हटल्यानंतर तीच भगवद्गीता. देवानी काय सांगितलं? पण भागवत कथामध्ये देवानी भक्तासाठी काय केलं, हे सुदाम्यासाठी देवानी काय केलं आहे ना भागवत कथेमध्ये. द्रौपदीसाठी देवानी काय केलं, रुक्मिणीसाठी काय केलं, अर्जुनासाठी काय केलं, साऱ्या भागवत कथा आहे की नाही? आपण त्याला लीळा समजतो आहे की नाही? त्या कथा आहे. देवानी काय केलं हे भागवत कथेमध्ये, आणि या जीवानी काय करावं हे भगवद्गीतेमध्ये. आपण भगवद्गीते जात नाही, आपल्याला कन्फ्युजन झालं, आपल्याला लक्षात येत नाही नेमकं अचूक काय आहे. नेमकं लीळा समजून घेतोय, जाणून घेतोय, काहींच्या तर लीळा पाठ आहे, भरपूर लीळा पाठ आहे. त्याच्या पाठीमागचा हेतू, आपल्यामध्ये जो बदल घडायला पाहिजे तो बदल घडवण्यासाठी देवानी लीळा केलेल्या आहे, अनंत लीळा केल्या आहे. आपल्यावरती ते चेकअप जो आहे ते चेकअप करण्यासाठी सूत्र दिलेले आहे. आपण बाय अंगाने चेकअप करतोय, त्याच्यात उतरावं लागेल ना आपल्याला. ते दास्यमोचक, आपण बाजूला दास्य करतोय, चेक ओके, बाय अंगाने ओके करतोय. आपणच आपली मानसिकता तयार घेतली, सारा रिपोर्ट आपणच आपल्याला मिळवलेला आहे.
याच्यातून मलाही भेटेल, त्याच्यातून मला भेटेल, म्हणून ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहे ना या आपण लक्षात घेत नाही. ते दास्यमोचक. कोणतं दास्यमोचक? आता उलटं करा ना, पूर्वी उलटं करा. शेवटचं सूत्र काय? पूर्वीचं ते दास्यमोचक. त्याच्या अगोदरचं काय सूत्र आहे? सावे साकार होय, अवतरे आपले सन्निधान दे, ते दास्यमोचक. सन्निधान दास्य, ते दास्यमोचक. कोणतं दास्यमोचक? सन्निधानातलं दास्य. आता पूर्वी आपल्याला रिवर्स न्यायची आहे. ते दास्यमोचक. कोणतं दास्यमोचक? सन्निधानातलं दास्यमोचक. आता तुमच्या डोक्यात सन्निधान काय? देव पाहिजे समोर, आणि सन्निधानाची व्याख्या देवाने क्लिअर केलेली. जर यदाकादाची नसती केली तर आपल्या डोक्यात तेच असतं. देव काय म्हणतात? सन्निधान ते काय? आज्ञा प्रतिपालन करीत सन्निधान. सन्निधान असूनही अधीनता नाही, आज्ञा प्रतिपालन करत नाही, तो असन्निधान. आणि असन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन करतोय. आज्ञा कशाची प्रतिपालन करतोय? फक्त खायची. अष्ट स्वभाव आहे, देवाने सांगितले. आज्ञा प्रतिपालन करते. आचार, तत्वज्ञान, आपल्यातला बदल, ते सन्निधान आहे. या सन्निधान म्हणजे या आचाराला निगडीत ठेवून, या आचार आपल्या जीवनामध्ये उतरून, आचाराशी आपण संधान ठेवून, आचाराला बरोबर घेऊन केलेलं दास्य म्हणजे जाणीवेतून, ज्ञानातून, समजून उमजून, ते दास्यमोचक आहे. आपले सन्निधान दे, दास्यमोचक आहे. दास्यमोचक आहे. कोणतं? कशातलं दास्य? सन्निधानातलं दास्य. मग आपण सन्निधानात, आम्ही आज सन्निधानात आहोत, आम्ही आभागी, आमची जोडत नाही, आमचा अधिकारच नाही. आता अशा प्रवृत्तीच्या, अशा विचाराच्या माणसाचं त्यांनी काही केले, पाट्या किती टाकल्या तर स्वीकारतील का? कारण त्याची मानसिकता काय? देव म्हणतात तुम्ही सन्निधानात आहात. तेव्हा म्हणतात नाथोबांच्या माध्यमातून आम्ही कुठं जाणार आहे का? आम्ही तुमच्याच पाठीनं. म्हटले पाठ दिसते का? देव इथं आहे, ही भावना तुम्हाला काही चुकीचं करू देईल काय? बघा, ते CCTV कॅमेरे राहतात, तिथं चोऱ्या शक्यतो होत नाही. आणि जरी केल्या तर त्याला माहीतच नाही की इथं CCTV कॅमेरा आहे, गुपचूप लावेल राहतो. एक व्यावसायिक असतो, त्याची पत्नी असते. आता बायांचं कसं संशय प्रवृत्ती असते. तिला सारखं वाटायचं का हा दिवसभर ऑफिसमध्ये राहतो, काय करतो आणि काय नाही करत, काय लफडे करतो, चुकीचे कामं करतो काय? तिथंच साऱ्या स्टाफ लेडीजच आहे. हिच्या डोक्यात तेच घुसेल सारखं कंटिन्यू. संध्याकाळी दररोज, नाही आज मी लेट येईल, आज काम आहे, आज मी लेट येईल, आज काम आहे, आज मीटिंग आहे, आज इकडं जायचं आहे, क्लायंटकडे जायचं आहे. संशय वाढत गेला ना तिचं. काय करावं, काय करावं? ती हुशार होती. बाया हुशारच असतात, आणि त्यातल्या दैवराटीतल्या जास्त हुशार राहतात. परंतु ती हुशारी थोडीशी जर त्यांनी नियोजनबद्ध जर परमेश्वरासाठी लावली ना, कारण लीळाचरित्रातल्या बाया स्त्रिया जर बघितल्या तर पुरुष होऊनही असं तो पुरुषार्थाची जोड, बुद्धीची जोड त्या पद्धतीने लावली तर देव बाईसांना प्रेमदान दिलं. देवाची सुरुवात कुठून होती? विचार करा, सुरुवात कुठून होती देवाची? पैठणवरून, आहे की नाही? लोकोक्तीत कधी आले देव? एका अंकातून. पैठणवरून. कोणापासून? बाईसांपासून. आणि लोकोक्तीत येताच बाईसांना प्रेम दिलं. म्हणजे देवाची प्रवृत्ती काय आहे? आणि बाईसा नामक जर आपण घेतलं तर बायांना प्रेम द्यायचं, देवाची प्रवृत्ती आहे. कळे देवाची पॉझिटिव्ह विचार केला तर. परंतु बायांच्या लक्षात येत नाही. ती बाई अत्यंत हुशार, डोकं लावायचं काय करायचं. अचानक एकदा ऑफिसमध्ये घुसली. अचानक संध्याकाळची वेळ, सुटायची वेळ गेली, बराचसा स्टाफ निघून गेलेला आहे. परंतु हा बी हुशारच होता. माणसं सारी हुशारच राहते. आपली हुशारी आपण कुठं लावायची बरोबर कळतं आपल्याला. देवाच्या ठिकाणी, दारवाच्या ठिकाणी हुशारी लावतच नाही. आपल्याला काय कळतं, आपल्याला काय कळतं, आपण थांबून टाकतो. त्यांनी वॉचमॅनला सांगून ठेवलं होतं का कधीतरी भविष्यात असं होऊ शकतं, नको रिस्क घ्यायला. म्हणजे अचानक कधीतरी
माझ्या मिसेस म्हणजे तुझी मालकीन जर येताना दिसलीच ऑफिसमध्ये तर पटकन मला कळव, पटकन कळव म्हटले. आता त्याच्या कोणाबरोबर होतं काही असिस्टंटबरोबर, ते बसले ते मस्तपैकी गप्पा मारत काय करायचं ते ऑफिसमध्ये. त्यांना वाटतं आपल्याला कोणीच पाहत नाही, सारा स्टाफ गेलेला आहे, जो आहे त्यांना माहीतच आहे, चाललं आहे मस्तपैकी. म्हणजे आजही कळवलं होतं मिसेसला, मीटिंग महत्त्वाची मीटिंग आहे, मी काही लेट येते. आणि बाई आल्या अचानक आली, तिनं डोक्यात घेतलं काहीतरी याचा सोक्षमोक्ष लावावं लागेल. वॉचमॅननी ठरवल्याप्रमाणे लगेच कळवलं आणि कळवल्यानंतर त्यांनी लगेच तसं काहीच नाही अशा पद्धतीनं फाईल घे, हे घे, ते घे, व्यवस्थित एकदम टापटप. ती आतमध्ये आले, अरे अरे अचानक आले, काय काम काढलं असं तसं? नाही काही नाही म्हणे, इकडं येणार होते, आले म्हणे. म्हणे कळवायचं मला. नाही नाही म्हणे, जवळच होते, यायची इच्छा नव्हती परंतु आले. बस बस बस, मग काय चाललं काही नाही. आता ती जी बाई होती ते, साहेब ही सही हे 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 ठीक आहे तुमचं चालू द्या, नंतर मी येते म्हणे. नाही नाही म्हणे, तू काही जाऊ नको, तू थांब म्हणे. आता मला बी 2च मिनटं आहे म्हणे, मी काही जास्त वेळ घेणार नाही म्हणे तुमचा, तुमची मीटिंग आहे, महत्त्वाचे कामं आहे, ऑफिस आहे, मला काय काम आहे म्हणे, मी घरातच बसेल राहते. आले सहज, बाजारात आले होते, आले म्हणे काय काढ? काही नाही म्हणे, सरप्राईज द्यायचं म्हणे तुम्हाला. काय काय म्हणे ना, मी 8-10 दिवसापूर्वी आले होते आणि गुपचूप CCTV कॅमेरा लावून दिले. नाही, CCTV कॅमेरा गुपचूप हा शब्द नाही होता, CCTV कॅमेरा लावला तुमच्या ऑफिसमध्ये म्हणे. कारण मला तुमची खूप आठवण यायची, मग जेव्हा बी आठवण यायची तर तुमचा चेहरा मला पाहिला का बरं वाटायचं. घरी मी एकटीच बोर व्हायचे, मग माझा नवरा बा काम करतोय, चेहरा पाहिला मला बरं वाटायचं, मी माझं काम करायचे, तुमचा चेहरा पाहायचा. याला आला ना दर धरून घाम. तर CCTV कॅमेरा आता काय काय दिसल, काय काय दिसल. ती म्हणे आता थांबा फक्त, मला तो चालू आहे का नाही. कारण आहे ना, आज काय झालं, मी आज येण्याचं कारण काय की मी 4 वाजता मला तुमची आठवण आली, मी पाहिलं तर ते दिसेना मला, म्हणून ते काहीतरी त्याचं सिस्टम बिघडली असेल, काही सेटिंग बिघडली असेल, म्हणून मी पाहायला आले म्हणे. नाही नाही, जाऊ दे जाऊ दे, नंतर पाहू म्हणे. असं नाही नाही, दाखवा तुमचा लॅपटॉप दाखवा म्हणे, त्याच्यातच लावेल. आता टेक्नॉलॉजी आहे, कोण काय करेल सांगता येत नाही. बायको बी हुशार याच. बघा आता हालत कशी झाली असेल, विचार करा तुम्ही. ती लॅपटॉप घेतीये, लॅपटॉप घेऊन आता तो लॅपटॉप अशी आहे म्हणल्यानंतर समोर ती बाई उभी आहे, माणूस तो बाई उभा आहे, त्या लॅपटॉपमध्ये त्यांना काही दिसत नाही काय करते ही. तिनं काहीतरी बटणं दाबायची ॲक्टिंग केली आणि फक्त त्या बाईकडे पाहिलं, असं केलं. बाई लागली डबडब बोलायला, बडबड बोलायला. मॅडम मॅडम माझी काही चुकी नाही म्हणे, यांनीच मला बोलवलं म्हणे. हे म्हटले तू जर माझ्याबरोबर असं नाही केलं तर मी नोकरी काढून देईल, हे करील ते करील. आणि दररोज काही वेळ नसतो, काही मिटिंगा नसतात, काही नसतात, हे माझ्यासाठी मला थांबवतात, असं करतात तसं करतात. लय बडबड बडबड करायला लागलं. तो म्हणतो ही चुकीचं सांगते, हिनंच माझ्यावर डोरे टाकले, हे टाकलं ते टाकलं, माझी श्रीमंती पावत नाही, हे नाही केलं ते केलं नाही. ती म्हणते तुला फारकत द्या, लग्न करा, हे करा ते करा. अरे म्हणे मी तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, CCTV कॅमेरा लावलाय नाही, मी लॅपटॉप ओपन केलाय, काहीच केलेलं नाहीये, तरी सारं ओपन होतंय. आपल्याला माहीतच नाही देवानी CCTV कॅमेरा लावलेला आहे ओरिजिनल. बोध देताच आपल्यावरती परमेश्वराची एक विशिष्ट नजर आहे, एक विशिष्ट लाईट लावलेली आहे. आपल्याला माहीतच नाही, आपण बिंदास आहे, मस्त आहे एकदम, आपल्या लक्षातच येत नाही. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला काय सांगावं, किती सांगावं. अनंत जन्म, अनंत सृष्ट्या, हे सारं सांगायचं आहे एवढं सोपं आहे, हे कबूल करायचं एवढं सोपं आहे, त्यातून निघायचं एवढं सोपं आहे का? पण तरी दयाळू माळू कृपाळू परमेश्वराने आपल्याला सोपं करून दिलेलं आहे. कर्म तर केलेले, आज कळालंय, समजलंय, जाणीव आहे, तरी आपण कर्म करणं बंद केले का? खोटं बोलणं बंद केलं, भामटेपणा बंद केला, अनैतिक 2 पैसे आपल्याला भेटले तर आपण त्याग करणं बंद केलं, काहीच बंद नाही केलं. आज तर समजतंय, कळतंय, जाणीव झाली, तरी आपण करत नाही. तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा किती केलं असं. आणि त्या कर्माच्या राशीचे राशी परमेश्वर म्हणतात, किंचित दुःख पापनाशी, किंचित दुःख कर, तळमळी जन्मा ते धाड, ते दास्यमोचक. तळमळ निर्माण होईल, आपोआप होईल का? मेडिकलमध्ये गेले, गोळ्या घेतल्या आणि तळमळ करायची, असं तुम्ही पाहिलं का? हा,
मळमळ होती म्हणून गोळ्या भेटल्या तुम्हाला, पण तळमळ झाली पाहिजे अशा गोळ्या आहे का? जा कोणत्या डॉक्टरकडे जा, आम्हाला तळमळ झाली पाहिजे, गोळ्या द्या, इंजेक्शन द्या, सलाईन द्या. आपण म्हणतो देव, ते डॉक्टरला म्हणतो मळमळ होती, मग मळमळ होती तर तो गोळ्या देतो. मळमळ होती आपण काहीतरी औषधही खातो घरी, पण मळमळ वेगळी आणि तळमळ वेगळी. आपली मळमळ झालेली आहे, आपली तळमळ निर्माण झाली पाहिजे. ती तळमळ आपोआप होईल का? ती तळमळ त्या दास्यातून दिसली पाहिजे, त्या दास्यातून कळाली पाहिजे, त्या दास्यातून समजली पाहिजे. त्याच्यासाठी सन्निधान आपल्याला कळालं पाहिजे. तो CCTV कॅमेरा आपल्या लक्षात आला पाहिजे, लावलेला आहे तो. देव माझ्याच बरोबर आहे, देव माझ्याच शेजारी आहे, तो बघतोय. अशी जाणीव घेऊन जर तुम्ही जगत राहिले तर काय चुकीचं होईल? देव बरोबर आहे, अजून काय मुक्तीला जायचं? देव माझ्याबरोबर आहे, अजून काय करायचं? देव माझ्याबरोबर आहे, अजून कोणतं करायचं? हे देवाचं आहे म्हणून करायचं आहे, अशी भावना निर्माण होणं एवढं सोपं आहे का? परंतु ते ज्ञानातून होईल, सन्निधानातून होईल. सन्निधानातलं आपलेपणाने दिलेलं हे आपण पे दे तर आपले पण भेटेल ना. या आपल्या गोष्टी लक्षात येत नाही. हे अचूकपणे समजून उमजून जर घेतलं तर अत्यंत सोपं आहे. परमेश्वराने साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याच्यावरती आयडिया पण दिलेल्या आहे का? तर दयाळू माळू कृपाळू, आणि त्यांना खरोखर न्यायचं आहे आनंदाला. नुसतं सांगायचं म्हणून सांगायचं, करायचं म्हणून करायचं. प्रोसेस नाही केलेली देवाने, आपण प्रोसेस करतो आहे. आपण करायचं म्हणून करायचं, सांगायचं म्हणून सांगायचं, जायचं म्हणून सांगायचं. चला 4 दिवस 5 दिवस कुठंतरी चेंज, घरामध्ये बी किटकिटीलाही झाल्या, डोक्याला ताण, दृष्टीआड ते सृष्टीआड थोडंसं जरा चेंज, बदल. असं नाही आहे. ते सन्निधान आपल्याला जर समजलं, कळालं तर देव आपल्याबरोबरचे. बाईसांना प्रेम होताच, आता देव मिळवायची इच्छा राहिली का? देव मिळाला, इच्छा राहिली का सांगा बाईसांना? आचार्यांना मात्र देव मिळण्याची इच्छा होती, पूजनीय माई भट्टांना देव मिळण्याची इच्छा होती, बाईसांना राहिली का? कारण प्रेम होताच काय, त्या भक्ताची प्रवृत्ती काय झाली, हेतू काय झाला, हेच माझं साधन, हेच माझं साध्य. काय राहिलं का तुझ्या भाव? काय राहिलंच नाही. देव भेटलाय, आता काय मिळवायचं? परंतु पूजनीय माई भट्टांना हे साधन आहे, मायापूर आहे, यातलं देव आतला तो स्वरूप ते मला मिळवायचं आहे. चालली धडपड, चालली धडपड. आचार्यांची तीच धडपड होती ना, बाईसांची होती का? देव भेटलाय म्हणून देवाचं उठणं, बाईसांचं देवासाठी सारं होतं ना. उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं जे बी आहे ते देवासाठी. आणि यांचं कशासाठी होतं? अनंत जन्मले कर्म नासले पाहिजे आणि पुढचे जन्म नासले पाहिजे, आणि पुनःसंबंध भेटला पाहिजे. आणि पुनःसंबंध भेटला का मग परमेश्वराने शाब्दज्ञान चरित केलं पाहिजे, मग अपरोषात नेलं पाहिजे, सामान्यात नेलं पाहिजे, विषयात नेलं पाहिजे, मग अनादि आवीचा छेद केला पाहिजे, मग प्राप्तीला नेलं पाहिजे. किती डोकं आहे कोणाचं? पूजनीय माई भट्ट असेल, आचार्य असेल. बाईसांचं होतं का? देव भेटला म्हणून देव म्हणतात प्रेम मागा. ना सन्निधान म्हटले, तळमळ जर केली ना, हट्ट धरला तर प्रेम पण देईल. पण तो देव पाहिजे, तो देव इच्छा असली पाहिजे. लेकुरवाळीचा दृष्टांत आहे ना, 4 मुलं असतात, कोणाला चॉकलेट दिलं ती गप्प बसली, तो पोरग रडायला लागलं. खेळणं दिलं गप्प बसलं, जेवण दिलं गप्प बसलं. पण एक असं आहे का त्याला आईच पाहिजे, आईच पाहिजे. ते गडबडा लोडतंय, रडतंय, ते म्हणतं हट, मला काहीच नको, खेळणं नको, चॉकलेटही नको आणि जेवणही नको, मला आई पाहिजे. आणि मग ती आई सारं सोडून देते, त्याला कडेवर घेते. आपल्याला काय पाहिजे आता सांगा? आपण तर छोट्या छोट्या चॉकलेटमध्ये भुलून गेलो, आणि खाण्यामध्ये भुलून गेलो, खेळण्यामध्ये भुलून गेलो. आपल्या जीवनाचं आपण खेळणं करून टाकलं आहे. तोची व्हावा, तोची भेटावा अशी जर प्रवृत्ती आपली असेल, ते सन्निधान, आणि ते सन्निधानातून केलेलं दास्य परमेश्वरापर्यंत आपल्याला नक्की घेऊन जाईल. आपल्याला आता शंकाच नाही राहिली पाहिजे का देव भेटणार आहे का? देव भेटला ना, देव समजला, कळाला, जाणवला. अजून काय मिळवायचं तुम्हाला? अजून काय समजून घ्यायचं? आता फक्त तुम्हाला करायचं आहे. आपण काय करतो, आपल्याला जे करायचं ते आपण विसरून गेलो आहे. देवाने काय सांगितलं? तुम्हाला हे करायचं आहे. काय करायचं आहे? मग आपल्याला सांगितलं काय काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे, कसं कसं राहायचं आहे, काय काय त्यागायचं आहे.
कशा दृष्टीनं पाहायचं आहे, कशा प्रवृत्तीनं पाहायचं आहे, आपण कळतच नाही, आपल्या लक्षातच येत नाही. संबंधाचा त्याग, आपल्याला काय वाटतं, आपण आलो केला त्याग. संबंधाचा त्याग म्हणजे काय करायचं आपल्याला, आपली दृष्टी बदलायची आहे. कोणते संबंध आहे आपले, बायकोबरोबर बायकोचे संबंध आहे, दृष्टी बदलायची. भावाबरोबर भावाचे संबंध आहे, दृष्टी बदलायची. ते संबंध तोडायचे, ते संबंध काढ. कारण संबंध होते ना अगोदरचे. संबंध कोणते होते, बायको मुलगा नातेवाईक हा भावबंद होते, हे संबंध होते की नाही. देवाने सांगितलं संबंधाचा संबंध त्याग करायचा. तो संबंध त्याग करायचा आहे, तो दृष्टी त्याग करायची, ती विचार त्याग करायचा आहे. आता तुम्हाला ते संबंधच नाही राहिले ना, भाऊ राहिला ना, मुलगा राहिला ना, बायको राहिली ना, आणखीन नातेवाईक राहिले, भाऊबंद राहिले. आपण इकडं आलोय तरी आपल्या भाऊबंदाची बातम्या घ्यायला आपण कमीच करत नाही. काय चाललंय गावात, याचं असं झालं का, त्याचं लग्न झालं का, त्याला पोरगं झालं का. संबंध दृष्टी बदलली आहे, दृष्टी बदलायची. संबंधाचा संबंध कोणते होते अगोदर, त्याचा त्याग करायला लावला. रिलेशन त्याग होतो का रिलेशनचा. रिलेशन तुम्ही आता तर 500 किलोमीटर गेले मोबाईल बरोबरच. टेक्नॉलॉजी आलेली आहे, जरी मोबाईल नाही ठेवला ना, कुठे टी व्ही लावल्या तरी बातमी दिसते का नाही. मग आपल्या जिल्ह्यातली, आपल्या तालुक्यातली कोणता पेपर घेतला, जिल्ह्यातली तालुक्यातल्या पेपर घ्यायची सुद्धा गरज नाही, मोबाईलमध्ये लगेच डाउनलोड. मी गेलो दिल्लीला आणि मला आता नाशिकच्या बातम्या पाहिजे आहे, दिव्य मराठी नाशिक पेपर डाउनलोड होतो, मला तिथं वाचता येतो इथला पेपर दररोजचा दररोज. आता एवढी टेक्नॉलॉजी झालेली आहे, तुम्ही काय तुटणार आहे. परंतु बाय अंगाने तुटून मग अंतरांगात न्यायचं आहे. पहिले कोणी अंतरांगात तुटून बाय अंगात त्याग करणार आहे. आपण त्यागच करायला तयार नाही, आपण संबंध द्यायला संबंधाचा त्यागच करायला तयार नाही. म्हणून देवाने सांगितलं संबंधाचा संबंध, तो विशेष सांगितला. एवढं सोपं नाही म्हटले ते, का तर दृष्टी बदलणं एवढं सोपं नाही, चेंज करणं सोपं नाही. ती दृष्टी, ती विचारधारा, ती प्रगल्भ विचाराच्या माध्यमातून निर्माण झालेली बुद्धी एवढं सोपं नाही आहे. परंतु तीच साधना आहे, देवाला तीच अपेक्षा, तेच मोक्षक, तेच मुक्तीला घेऊन जाणार, तेच देवापर्यंत घेऊन जाणार तुम्हाला. इथंच राहून सारं सोडता येतं आणि साऱ्यामध्ये राहून तुम्हाला एकांतही घेता येतो. आणि एकटं राहूनही तुम्हाला एकांत भेटू शकत नाही. आले डोऱ्या डोंगरात, बसले झाडाखाली, चिंतन मनन चालू आहे, मोबाईल चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. कसं काही एकांत दिसतं, बाय अंगाने ते एकांत दिसतोय, अंतरांग गर्दीच गर्दी आहे. परंतु ती साधना जर त्या पद्धतीची जर तुमची असेल, ती अवस्था समजून उमजून घेतली असेल, तर गर्दी आहे भरपूर, त्या गर्दीत सुद्धा अंतरांग तुमचं स्वस्थ चित्त राहू शकतं. तिथं सुद्धा एकांत तुम्ही मिळू शकता. बाह्य अंगाची गर्दी आहे, परंतु अंतरांग एकांत आहे. तो एकांत देवाला अपेक्षित. आणि तो एकांत मिळवणं एवढं सोपं आहे का. त्याच्या लागती स्वस्थ बुद्धी, स्वस्थ बुद्धी, मानसिकी स्वस्थता, वैचारिकी स्वस्थता, शारीरिक स्वस्थता, सर्व स्वस्थता लागते. स्वस्थ चित्त बुद्धी समधी. चित्त आपलं स्वस्थ पाहिजे. चित्त स्वस्थ कुठं असेल, फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणामध्ये. नामस्मरणाने सारंच भेटलं. आता मला विचारतात, नामानेच सारं भेटतं म्हटले बाबा, तुमचं बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलं, तर मग नुसतं नामस्मरणाने करण्याने देव होईल का. बरं, नुसतं नामस्मरण कोणी करू शकतं काय. जो देव कळाला नाही, समजला नाही, जाणवला नाही, त्याचं स्मरण करत करत त्यांनी किती दिवस काढायचे, काढू शकत नाही. स्मरणाला पण एक अवस्था असते. एक वेळ अशी येते की मला काहीच आवडत नाही, फक्त माझं देवाचं नाम आवडतं, आणि त्याच वेळेस तुम्ही स्मरण करतात आणि ते स्मरण परमेश्वरापर्यंत नेतं तुम्हाला. आता सारी दुनिया आवडतील, मग आता गाठवाडा होईल का. ते स्मरण नाही आहे, ते नामस्मरण नाही आहे. ते तर एक प्रोसेस आहे, फक्त गाठ्या मनी वाढायचे काम आहे. अशी एक वेळ, अशी एक अवस्था का त्याला फक्त तुम्हाला फक्त देव आवडतो, देवा व्यतिरिक्त काहीच आवडत नाही. त्यावेळेस केलेलं स्मरण, त्या नामातून वेद, त्या नामातून बोध, त्या नामातून सायन, त्याच नामातून प्राप्ती. आपण म्हणतो करा नामस्मरण, करा नामस्मरण. परंतु देवानी कोणत्या वेळेस काय घेतलं, त्यातून कसा रिझल्ट भेटलं, ते आपण समजून घेतलं तर अगदी सोपं होऊन जाईल. पूर्वी प्रकरणावरती आपण चिंतन करतोय, तुमच्या लक्षात येत असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या मनात काही शंका असेल, प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. आपण दररोज सकाळी 9:30ला सत्र घेत जाऊ. आता मी काही कुठं जात नाही 1 तारखेपर्यंत. तुम्ही आता इथं कोणी नसले तरी ते चालणारच.
काल टेक्निकली थोडी अडचण आली म्हणून काल मला जावं लागलं. परंतु मी जरी तिथं शारीरिकी गेलेलो होतो, मानसिक इथंच होतो, तुमच्याच जवळ होतो. देव आपल्याजवळ आहे ना, आपण देवाच्या भक्ताजवळ असावं की नाही. इतकं सोपं आहे. तुम्ही वेळ काढून आला, त्याच्यातून तुम्हाला भेटलं आणि त्यातून तुम्ही उठले तरी खूप झालं. परंतु काही मनात प्रश्न असेल तर मनापासून विचारत चला. कारण तरी मी मोकळं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सांगण्याचा प्रयत्न का करतो आहे आणि का मोकळं सोपं सांगतो आहे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नुसतंच लक्षात नाही येता तुम्हाला सांगत राहिलं तर काय उपयोग आहे. लक्षात आलं पाहिजे. परंतु लक्षात आल्यानंतर लक्षात घ्या आणि लक्षात घेतल्यानंतर लक्षात ठेवा. लक्षात ठेवल्यानंतर जे सांगितलं आहे ते करा. नाही तर लक्षात येतं आहे बाबा आणि मग लक्षात ठेवायचं नाही, लक्षात ठेवलेलं करायचं नाही, त्यातून काय उपयोग नाही. आलं लक्षात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत.